BN महान्यूज. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या विविध मागण्यांसाठी सकल मराठा परिवार बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ मराठा समाजातील युवक युवतींना सुलभपणे मिळावा, तसेच कर्ज योजनांमधील अडचणी दूर कराव्यात यासाठी सकल मराठा परिवार बागलाण तालुका यांच्या वतीने तहसीलदार श्री कैलास चावडे साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतीप्रधान मराठा समाजातील युवकांना कर्ज योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उत्पन्न दाखल्याच्या निष्कर्षामध्ये अनावश्यक सुधारणा करावी आणि मराठा समाजाची लोकसंख्या लक्षात घेता दरवर्षी किमान 1,00,000 प्रकरणे मंजूर करावीत, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. महिला अर्जदारांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी थांबवून प्रक्रिया सुलभ करावी, वाहन कर्जांसाठी जिल्हानिहाय व व्यवसायनिहाय उपलब्ध कोटा जाहीर करावा, तसेच प्रत्येक अर्जदाराला आपल्या आवडीचा व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. LOI मंजूर झाल्यानंतर बँकांकडून मागितल्या जाणाऱ्या तारण व जमीनदारांच्या अटींबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे, बँकांकडून होणारी अडवणूक रोखण्यासाठी अनावश्यक उपाययोजना कराव्यात आणि LOI मंजूर लाभार्थ्यांचा नियमित फॉलोअप घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. व्याज परतवण्यासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून लाभार्थ्यांना वेळेत परतावा मिळावा, कार्यक्षम हेल्पलाईन व ईमेल सेवा सुरू करावी, ऑनलाईन तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच प्रत्येक जिल्ह्यात दरमहा मार्गदर्शन शिबिर अथवा जनता दरबार आयोजित करावा, अशी मागणीही करण्यात आली. महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करून सर्व योजना प्रभावीपणे सुरू ठेवाव्यात. LOI निर्गमित करण्याचे अधिकारी जिल्हास्तरीय कार्यालयांना देऊन प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत, तसेच चुकीच्या ID पासवर्डमुळे ब्लॉक झालेली खाती अनब्लॉक करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि 2024 मधील रद्द झालेल्या LOI प्रकरणाचे पुनरावलोकन करून पुन्हा LOI मिळवण्याची संधी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी सकल मराठा परिवार बागलाण तालुका प्रतिनिधी मिथुन सोनवणे, तसेच राकेश खैरनार, नरेश गुंजाळ, शिवराज पाटील, दिलीप पवार यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. BN महान्यूजसाठी मिथुन सोनवणे, निकवेल.